अगो सखू, ती गोष्ट वेगळी ससा आणि कासवाची. अगं पण त्या काळ्या दादाचं घट होत ना झाला खाली, ससोबा झोपला ना. बरं मग काळ्या दादा लागला ससोबाला उठवायला, पण आपला महादेव दादा कसा उठत नाही तसा ससोबा उठतच ना. मग तो सडयात हाडला आणि कावडे दादा उडून गेला. छान होती हा गोष्ट. तुला माझी गोष्ट खूप आवडली वाटतं, म्हणून भरभर प्यायलीस. जावई बापू, हा आपला पोशाख. आयुष्यमान भव. आशीर्वाद दिलात. हे काय कोरडा आशीर्वाद? आपलं काय ठरलं होता? काय? जो काही हुंडा ठरलाय तो ताबडतोब द्या. अहो पण म्हणजे घाबरलात? अहो मौज केली मी. कधीतरी मौज करावी की काय गोष्ट. कसं वाटतंय वा? पिल्लू आहे हो आमचं, ते बाळ आहे ते. कसं छान दिसतंय बघा. बघू गो बाई, दृष्टच काढायला हवी हो. सुलोचना दे, ही घ्या मुलीकडची हळद. आलात का तुम्ही? बाई या या द्या. सदाशिव आला का? ये ये बैस.
यमुनाताई, ही घ्या उष्टी हळद. परचुऱ्यांकडे घेऊन जा. हो हो चला ग. सदा उठा, आता स्नान आटपून घे. हो ये चल. नमस्कार कर. आम्ही पण नमस्कार करू. अगो हो, फुकाचा नमस्कार आणि लाखांचा आशीर्वाद. म्हणजे डोंबल माझं. दंगा करू नका, दंगा करू नका. बयो, मी म्हणते ते मागोमाग म्हण. मी आवडी नारायणपंत परचुरे. मी आवडी नारायणपंत परसुरे. म्हणजे सगळ्यांची आवडती बयो. म्हणजे सगळ्यांची आवडती बयो. आता लग्नानंतर माझे पती जे माझं नाव ठेवतील त्या नावाने पुढे मोठी होणार. आता आज लग्न झाले की पती जे नाव ठेवतील त्या नावाने पुढे मोठी होणार. हा, पती जे नाव ठेवतील ते म्हणजे पती का माझं नाव बदलणार? मी बदलणार आहे का त्यांचे नाव? मी नाही माझे नाव बदलणार. अगो तशी रीत असते. असेल, पण मी नाही बदलू देणार माझे नाव. अगो बयो, उलट आपल्याला 2-2 नावे मिळतात. मुलांना कुठे असते ही मौज. आणि बयो, नवे नाव फक्त सासरीच. इथे आलीस ना की तुझे नाव बयोच. पण बयो, अधून मधून येशील ना गो आम्हाला भेटायला? म्हणजे असं का म्हणतेस? मुली सासरी गेल्या ना की तिथेच रमून जातात. हो, आणि माहेरच्यांना विसरतात. असे कसे होईल? होते हो असे. कधी मुलीच विसरतात तर कधी त्यांना इच्छा असूनही माहेरी येता येत नाही. आता आमचेच बघ ना. मी आणि तुझी आई राधा गेली कित्येक वर्ष इथेच आहोत, माहेरी गेलेलोच नाही. हे घर, इथली माणसं, आता हेच आमचं सर्वस्व. पण कधीतरी घरची आठवण आली की जीव कावरा बावरा होतो. म्हणून म्हणते हो आई तसे. बयो, तुला फार छान सासर मिळाले. माझी खात्री आहे तू अगदी विरघळून जाशील त्यांच्यात. पण माहेरचा विसर पडू देऊ नकोस. हो, घे शपथ. घे शपथ. बयो, आता तुझी तेलफळ ओटी भरायची बरे. 5 फळे, असोल्या नारळ, कुंकवाचा करंडा, त्यानंतर तेलाचे भांडे आणि फणी. आणि आमच्या सुनबाईंसाठी आम्ही लुगडे आणि दागिने सुद्धा आणलेत बरे. आवडतो की नाही आंबा? गुरुजी, या विधीबद्दल मला जितकी माहिती आहे तेवढी बरोबर आहे की नाही ते सांगा. हो. जशी सासू सून, तसेच मुलीच्या वडिलांसाठी जावई, त्याचे कोड पुरवायलाच हवे. मुखशुद्धी आणि गोडीसाठी मध आणि दयाचे मिश्रण, शिवाय पित्तशमन. जावयाने गोडीने राहावे असा अर्थ. अगदी बरोबर आहे तुमचं. डोळ्याला पाणी लावून घ्या. नेत्रोदक स्पर्श हा
आता जावयास गोदान करायचे आहे, म्हणून हे तुळशीचं पान भिजवून त्यांच्या हातावर द्या. नमोस्तु दंताय सहस्त्र मुहूर्तये सहस्त्र पादाय श्रीर्भावे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारणे नमः. सरू नावाची गाय सकाळी सानेंच्या गोठ्यात बांधली आणि पुढे बयोची पाठवणी झाल्यावर सगुणा गाय आणि तिची कालवड मोरी यांना सुद्धा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी तुमच्याकडे गोठ्यात पाठव. सासूबाई थांब जरा. सासूबाई काय लक्ष्मी हार द्या ना, रात्री तेल लावून देईन हो पाहायला. हा लक्ष्मी हार? कुठला लक्ष्मी हार? वेड पांघरून पेडगावला जाऊ नका उगाच. कुठला लक्ष्मी हार म्हणे? साऊबाई म्हणाला ना लक्ष्मी हार. हा 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 विसरू नका. हा. तुम्ही लाख विसराल, मी विसरू देणार नाही तुम्हाला, सांगून ठेवते. तुझ्यावरती पाहुण्यांच्या जेवणाचं सोपवलंय ना, ते बघ अगोदर. लक्ष्मी हार घालून काही बटाटे सोलायला बसणार आहे? चाटळ कुठली. जा लवकर. मूर्ख कुठली. लक्ष्मी हार द्या ना म्हणे. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्तेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरद. गणपत दादा, हा सदा दादा किती छान दिसतोय ना, अगदी माझा तिकोजीराव सारखा. राधे, मंगलाष्टकांची वेळ झाली. जनार्दन येईलच बयोला घ्यायला. अगो किती रडशील. आणि तू नाही यायचंस बरं का बाहेर, इथेच बसायचंस. का आईने का नाही यायचे? अरे तशी पद्धत असते. आपली मुलगी, काळजाचा तुकडा परक्याच्या हाती सोपवायचा. लेक परक्या घरी जायची सहन होत नाही हो आईला. ती ताटातूट होते म्हणून ती दूर राहते. आणि मुलीने मुलाला वरमाला घातली की तिचे सुख बघायला परत येते. कळले? हो. बयोताईला आता त्रास द्यायचा नाही. हा ती पूजा करते ना, तू पण हात जोडून नमस्कार कर बघू. विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम. सुमुहूर्त सावधान. मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणम्.
डावा हात खाली उजवा हात वर. अग्नीमध्ये आहुती द्यायचे. ओ महादेवराव, लाया खाऊन झाल्या असतील तर आता नवरदेवाचं येऊन कान पिळा. अहो, त्याची काही गरज नाही. सदाशिव दादा चांगला आहे, तो चांगलाच वागेल. व तो आमचा सवंगडी झाला आहे, त्याचा कान पिळायची गरजच नाही. अहो, प्रेमाने कान पिळा, तुम्हाला आहेर मिळणार आहे. मग तर दोन्ही कान पिळतो. त्याच्या कानात सांगायचंय, माझ्या बहिणीचा चांगल्या रीतीने सांभाळ कर. माझ्या बहिणीचा चांगल्या रीतीने सांभाळ कर. ओम ईश एकपदी भव. पहिलं पाऊल चालायचंय, अक्षता बाजूला सरकवायच्या. ईश द्विपदी भव. रायस्पोषाय त्रिपदी भव. मयो भव्याय चतुष्पदी भव. ऊर्जे पंचमपदी भव. रायस्पोषाय षट्पदी भव. सखा सप्तपदी भव. पाटावर उभी राहा. यापुढे तुम्ही तिच्या समोर डोक्याला डोकं लावायचंय. सुखी भव ग बाई माझी. ग शानी गती. शुक्ली शोनिया ती किती गोड दिसते ग माझं पिल्लू ते. बाप म्हणेले की लाडकी होऊ नको, जाशील पर घरी वेडी माया लावू नको. बाप म्हणेले की तू ग धर्माची पायरी, सून सत्तेची पायरी. त्यांना पाया पडा. वयनी बाई मुलगी वाढते आयुष्यमान जशी चंद्रम्याची कोर. बापाला पडे घोर अंतरंगी, जाते घडघडे उडीदाच्या डाळी. पुरे पापडाचे दळी दिला ना आता आशीर्वाद. सरका पुढे. बाई वाटे भरले घर ओवियानी गरजे. लगीन घर साजे बाप्पाजींचे. सासू सासऱ्यांची येऊ द्या आयुष्यमान देवा. हात लागू दे लाडवा.
शांताताईचा नाही गो, हे आनंद अश्रू आहेत. हो की नाही काकू? हो ना. अगो फार आनंद झालाय आम्हाला. आनंद अश्रूच. अगो सखू, तू का रडतेस? सगळे रडतात म्हणून मी पण रडते. मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. चला, तुम्हाला उशीर होतोय. सुलोचनी, अगो असे वागू नये हो गोदेच्या बाबतीत. अगो बाई, केले तरी काय मी? अगो तू म्हणाली होतीस ना मी लक्ष्मी हार देणार आहे, मग कशाला दिलास? स्वतःच्या सुनेला, म्हणजे बयोला दिला नाहीये काही अजून, मग पण देणार आहे हो. असे मी तर म्हणते तुमच्या सोन्याच्या पाटल्या, मोत्याच्या कुड्या, हिऱ्याची अंगठी आणि माझे चांदीचे पैंजण, ते सारेच काही देऊन टाकू. तरी बरे, हरकत नाही हो. माझ्या नाकातला मोती सुद्धा मी देऊन टाकणार आहे. नाहीतरी नाकापेक्षा मोती जरा जडच झालेला आहे. चला, भरपूर नाका मोती जड म्हणजे देऊनच टाकू. ऐकले हो सारे मी. शब्दन शब्द तुझ्यासाठी होता. मी तर म्हणते या दोघी तुला झुलवतायत हो. बाई 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 बाई, माझ्या बाबतीत असे कोणी वागले असते ना तर मी ऐकून घेतले नसते. आग लावली असती, आग. असो, ज्याच्या त्याच्या घरातला प्रश्न. हो, गृहप्रवेशाचाच आहे. घे आता नाव. परचुऱ्यांची लेक, सान्यांची सून, नमस्कार करते सर्वांना वाकून. अगं बाई, छान हो, छान. देवासमोर लावते दिवा, अखंड तेवो वाद. अगो, इश्शाचा अर्थ तरी कळतो का? नाव घे पटकन. हो, घे, म्हणा म्हण. सदाशिवरावांचे नाव घेऊन ओलांडते माप. फारच छान हो. नाहीतर काय मी मम्मी लिहिते. बर, लिहिली. हा, लगीन झाला ना तर तिचं नाव तू यशोदाच ठेव. अरे लगीन झाल्यावर तुझ्यावरती मायेची पाकर घालील. अरे सदा थांबलास का? लिही ना. हो. हा, आता अरे आता काय सांग की सगळ्यांना. काय नाव ठेवलेस ते? यशोदा. पण ह्या नावाने तुम्हाला बारकू काका हाक मारतात. पण जर राहुलने माझे यशोदा नाव ठेवले तर सगळे मला यशोदा याच नावाने हाक मारतील. मग मी माझे बयो हे नाव विसरायचे का? अगो वेडाबाई,
माहेरचे नाव म्हणजे दुधावरची साय आणि सासरचे नाव म्हणजे साईचे तूप. दोन्हीही तितकेच महत्वाचे हो. परंतु आता साईपेक्षा तुपाची धार जास्त ठेवायची संसारात. आले का लक्षात? अगदी बरोबर आहे हो सुलोचने, अगदी बरोबर आहे. यशोदा. हो, नीटसे काही कळले नाही पण ठीक आहे. यशोदा. वा, यशोदा म्हणजे घराचं कसं गोकुळ करेल ही. सुलोचने, केशराचं पाणी तयार केलंस ना? हो हो केलं तर. मग ती अंगठी त्या पाण्यामध्ये बुडव आणि ते पाणी वधूच्या हातावर टाक. म्हणजे वधू सुग्रण व्हावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्याला हातपाणी म्हणतात. हा, कळले? सदाशिव, तो तांब्या दे. दे हात. शाबास. आता ते तिच्या हातावर दे. हात कर ग पुढे. शाबास. आता आचमन कर. वा वा वा, हे बरे झाले हो. हे गोदे, बसलीस काय? गुळ खोबरं घे आणि वाट ना सगळ्यांना आणि सांग यशोदा नाव ठेवलंय हो. कशाचा आनंद नाही येईल. गोदे, बरे झाले भेटलीस. तुझ्याकडेच येत होते मी. काय हे गोदा, भरल्या घरात मंगलसमयी असा रागराग करणे बरे असते का गो? झाले ना आता सारे मनासारखे. कोणाच्या मनासारखे? लक्ष्मीहाराच्या बाबतीत सासूबाईंनी फसवलेच हो मला. ते होय, पण मग हे काय आहे? आता नकोय मला. मी कुठे म्हटले तुला द्यायला आणला म्हणून? नकोय ना, राहिले मग. हवाय हवाय, द्या द्या इकडे. अगो वेडाबाई, आपल्या घरात सारे साऱ्यांचे आहे. तुझे माझे असे काही नाही हो. जिला जे आवडेल ते तिने घालावी. आली मोठी शहाणी. आपले वगैरे काही नाही, माझे, फक्त माझेच आहे आणि मी ते मिळवेनच. आपले म्हणे. आजी, आमच्या आहोंना कोणी खूप खूप ओरडले आहे का? का ग, असे का वाटले तूस? कारण मी आता आमच्या आहोंकडे गेले होते. हा, तर काय झाले? काय झाले माळसाबाई, सांगा तरी. आमची मोठी आजी पण असेच म्हणते. तर मी आहोंना म्हंटले, मला तर बाई भारी मौज आली लग्नात. हो, तुम्हाला आली का? हो तर. मग काय, ते काही बोलेच ना. आणि मी बोलायला गेले तेही त्यांना आवडले नव्हते. हो बाई. नाही तसे हे लग्न होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले आम्ही. हो का? हो, कारण मला माझे घर सोडून जायचे नव्हते आणि आहोंना घर सोडून जायचे होते. त्यांना पुण्यात जाऊन मोठमोठी कामं करायची होती. पुण्यात जाऊन भाषण करायचे होते. बर. आणि बरेच काही जोड करायचे होते. ते यायचे आमच्याकडे रात्री आणि मग मी त्यांना सोडायला यायचे, नाही का? हो 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 हो. तर हे सगळे बोलण्यासाठीच यायचे ते. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते म्हणत होते, मी पुण्याला जातो, मी पुण्याला जातो, मी पुण्याला जातो, मी पुण्याला जातो. बाई, तुला पण सांगितले का त्यांनी? हो. मग मी त्यांना म्हणाले, तुम्ही तुमच्या मनाचेच ऐका, जा पुण्याला, पण घरातल्यांना सांगून जा. बरोबर. धन्य ग बाई, धन्य अगदी. पण बहुतेक त्यांनी ते रद्द केले. हो का? मलाही जेव्हा कळले की माझे लग्न झाल्यावर मला घर सोडावे लागणार नाही, तेव्हा मीही तयार झाले लग्नाला. हे बरे झाले. मला मोठी मौज आली. पण आमचे हे अजूनही तोंड फुगून बसले आहेत, रागावून बसले आहेत. काय माहितीये का, त्याच्या मनासारखे झाले नाही ना. लढव डोके
आणि कर काहीतरी. करशील ना? हो, करावेच लागेल. हा मलाही त्यांच्याशी खूप गोष्टी करायच्या आहेत. बरोबर. पण ते असे घोप्प होऊन बसले तर कसे जमणार? हो ना, काय करावे बरे. अहो काय करताय तुम्ही? आमच्या अहोंचे डोके म्हणजे काय तुझे मुक्काम आहे का? ये बाहेर. ऐक, अरे उलट मलाच खेळतोयस की काय? थांब जरा, हातात सापड मग बघ. येतोयस हातात की मार देऊ? ऐक. अहो, तुमचा राग तुमच्या डोक्यातून काढून खिडकी बाहेर फेकून दिला मी. देवा देवा देवा, थकले बाई मी. आणि काय हो, असे कसे नवरदेव तुम्ही? आपल्या बायकोला कोणी कधी असे कष्ट देतं का? तेही इतक्या लहान बायकोला. लहान बायको नको, लहान मुलीचं लग्न नको म्हणून तुम्ही पुण्याला गेला होतात ना? नक्की कारण समजले नाही. ठीक आहे, तुम्ही विचार केलात ना, म्हणजे ते योग्यच असणार. पण आता आपले लग्न झाले आहे की नाही, मग इतक्या लहान बायकोवर रागवता? छे, म्हणून मी तुमचा राग गुंडाळून खिडकी बाहेर फेकून दिला. तुम्हाला कल्पना नाही, आम्हा बायकांना किती गोष्टी सांभाळायच्या असतात. ते त्याची लुगडी. माझी तारांबर उडाली हो अगदी. असो, पण मी तुमचा राग गुंडाळून खिडकी बाहेर फेकून दिलाय. त्यामुळे माझ्या या कष्टाला जरा शाबासकी द्या. बाई, हसलं गो माझं बाळ, हसलं. चांगली सहचारिणी मिळालीये हो या सोंगाला. सासूबाई, खरे तर जोडीदारीण तुम्हालाच मिळाली आहे हो. तुम्ही कशा हसून राग घालवता मामनजींचा. मलाच कोणी जोडी नव्हती. तुझ्या डोळ्यात येता जाता पाणी, आणि ती गोदा, तिच्या नाकावर कायम राग. माझ्यासारखं हसणारं बोलणारं कोणीच नव्हतं. ती आता मला मिळाली. जाऊन बघू का? बघू. हसून कसे आले नाहीत हे? गणपत आणि महादेवाला येऊन तर बराच अवधी लोटला. मग सखू आणि बयोला घेऊन कसे आले नाहीत हे? छे बाई, काय झाले मला कळतच नाहीये. घटकाभरही बयोची ताटातूट सहन होत नाहीये मला. थुई थुई नाचे पंख पसरुनी, थुई थुई नाचे पंख पसरुनी, अंगणात नाचे मोर ग माझ्या, अंगणात नाचे मोर ग माझ्या, अंगणात नाचे मोर. झालं मोराला नाचून? थुई 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 थुई. गो बाई, यशोदे, लुगडे का सोडलेस ग?
आता झाले ना लग्न, आता कायम लुगडे नेसायचे आहे हो. तो लुगड्याचा बोंगा सावरता सावरता नाकी 9 आले. हे परकल बोलके कसे सुटसुटीत असते. काय बिघडले? लुगडे बदलले तर मी सांगितले हो तिला. चालेल ना गोदावरी बाई? टोमडे नकोय हो मारायला. आणि लग्नाचा एक दिवस लुगडे ठेवले अंगावर तर काय बिघडले म्हणते मी. काय बिघडले? लुगडे बदलले तर तू नाही लग्नाचे लुगडे बदलून सुती लुगडे नेसलीस ते. हा आई, मला आईकडे जायचं. अगो सखू सखू, तू रडू नको बरं, रडू नको. अगं रडू नको रडू नको. ही उमा कुठे गेली? उमा, ए उमा, या वेळेला कुठे जाते कुणास ठाऊक. उद्या येईल हा आई, तू रडू नको, मी आहे ना. उमाचे पण आहे. तुला आता काकू ओरडल्या, मला पण ओरडली. अगं सखू रडू नको, नको रडू. सखू रडलं का? मला पण रडू येतंय. मला आईची आठवण येते. गप्पा बस. अगं काय